आमचे मोठे बंधुराज महादेवप्पा चाकोते यांनी जो आरोप केला आहे की तहसीलदारांच्या समोर येऊन त्यांनी सही केलेला आहे, वास्तविक पाहता त्यावेळेचे तहसीलदार कोण आहेत मला माहीत नाही, अजूनही त्यांचं नाव मला माहिती नाही. आणि तहसीलदारच्या समोर येऊन जी सही केलेली आहे ते त्यांनी दाखवावं आणि ती सही जी आहे ती व्हेरिफिकेशनला पाठवावं. निश्चितपणे जे काही जर सही माझी निघाली तर त्याला मी पूर्ण जबाबदार राहून ते म्हणेल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांनी राजकीय माझ्यावरती आरोप केला आहे की बाबा काय की वडिलांचं AB फॉर्म मी बदलून आणलेला आहे, शिवराज पाटील साहेबांना सांगून मी केलं होतं काम. शिवराज पाटील साहेबांना सांगून आपल्याला तिकीट देण्याएवढा मोठा आमचा भाऊ नाही आहे. कारण शिवराज पाटील साहेबांना डॉक्टर पद्मसिंग पाटलांच्या विरुद्ध वडिलांनी निवडून आणलेलं आहे. सोलापूरचे सगळं तन मन धन सगळं अर्पण करून त्यावेळी डॉक्टर पद्मसिंग पाटलांच्या विरोधात निवडून आलेलं आहे. आणि आपण शिफारस करण्या एवढा हा मोठा नाही आहे. आप्पा फार मोठे होते आणि आप्पा पहिल्यांदा समाजवादी काँग्रेसकडून निवडून आले होते, चव्हाण रेड्डी काँग्रेसकडून निवडून आले होते. 101 मतांनी 1980 साली निवडून आले होते. त्याच्यानंतर 85ला ते निवडून आले. त्यांचं तिकीट 91ला कट झालं. त्यावेळी मुकेश अब्दुल पुरकरना तिकीट मिळालं आणि मुकेश अब्दुल पुरकर पडला. आणि त्याच्यानंतर 1995ला 94-95ला पोटनिवडणुका झाल्या. पोटनिवडणुका झाल्यानंतर आप्पांनी स्वतःहून माझं फॉर्म भरलं होतं. त्यावेळी मला फॉर्म भरायला सांगितलं होतं. आणि त्यावेळी लिंगराज वल्ल्याळ हे खासदार झाल्यामुळं, भाजपचं खासदार झाल्यामुळं त्यावेळी पोटनिवडणुका झाल्या. आणि त्यावेळी पोटनिवडणुका झाल्यामुळं त्यावेळी मला तिकीट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलं आहे. नरसिंग मिलजींना तिकीट मिळालं पोटनिवडणुकीच्या वेळी आणि मला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे त्यावेळी तिकीट दिलं. AB फॉर्म त्यावेळी माझ्या नावावरती आला आणि थोड्या मताने मी महाराष्ट्रातून आम्ही जवळजवळ 7 लोक पोटनिवडणुकीला उभारलो होतो आणि 7च्या 7 लोक रिपीट झालो. आणि शिवसेनेचं सरकार होतं त्यावेळी. आणि त्याच्यानंतर 99च्या निवडणुकीला कैलास आप्पाजींनीच मला फॉर्म भरायला सांगितलं होतं. आणि AB फॉर्म जो आला तो माझ्या नावावरती आला आणि पार्टीने ठरवलं मला द्यायचं. आप्पांनी सांगितलं होतं त्या पद्धतीने मला फॉर्म आला, तिकीट मिळालं, निवडून आलो. AB फॉर्म म्हणजे हा फार महत्त्वाचा असतो. AB फॉर्ममध्ये बदल, एखाद्या ट्रकला ज्या पद्धतीने RC बुक असतं एकाचं आणि नंबर प्लेट दुसरे लावले जातात तसा प्रकार नाही हा. AB फॉर्म म्हणजे सही अध्यक्षांची असते त्याच्यावरती आणि फार जबाबदारीचं कागदपत्र आहे. आणि सर्वांमध्ये ते संमतीने ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, सेक्रेटरी हे सर्वांनी मिळून त्यांच्या सह्याने ते AB फॉर्म येत असतात. तर हा कुठला आरोप त्यांनी केला मला समजेना झालं आहे की मी शिवराज पाटलांना सांगितलं. शिवराज पाटील फार मोठी व्यक्ती आहे. पाटील साहेबांच्याबद्दल नाव घेताना देखील आदराने घेतलं जायला पाहिजे. आणि आरोग्यपणे बोलून कोणाचा तरी अवमान होईल असा शब्द वापरू नये.
मोठ्या व्यक्तींच्याबद्दल आदरानेच बोललं पाहिजे. असो, त्यांचा स्वभाव आहे. तर हा झाला AB फॉर्मच्याबद्दल. आणि त्याच्यानंतर मला वाटतं तिसरा प्रश्न त्यांनी काढला होता, आमच्या बहिणीचं घर मी तोडलो म्हणून असं एक मोठा आरोप त्यांनी केलं. तर आत्ता तुम्ही आल्यानंतर त्यात कुठलंही हे नाही आहे. आणि आपण मला फार झालं दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा बोलला असाल म्हणून त्यांनी फोनवरती सांगितलेलं आहे. आणि माझ्या बहिणीचं घर मी कसं काय तोडू? ज्या बहिणीच्या माझ्या भाऊजींना मी किती मदत केली आहे त्यांना विचारा. डॉक्टर होताना असू दे, महानगरपालिकेची अपॉइंटमेंट असू दे, जिल्हा परिषदची अपॉइंटमेंट असू दे, घरचं बांधकाम असू दे, त्या बहिणीचं घर मी बांधून दिलं आहे. मी असं म्हणत नाही मी बांधून दिलं म्हणणं चुकीचं आहे. आपणच्या आशीर्वादाने ते झालेलं आहे. मी कोण आहे? मी कधीच म्हणलं नाही मी हे केलं मी ते केलं. माझ्या आईवडिलांची इच्छा मी पूर्ण केलेली आहे. आणि मी उगाच कोणावरती तरी चुकीचे आरोप करत नाही. आणि काहीतरी बोलून दिशाभूल करून मेन जो आहे विषय हैदराबादचा विषय आहे, मेन जो आहे कारंबाचा विषय आहे, जमिनीचा विषय आहे. जमिनीचा विषय सोडून वैयक्तिक काहीतरी टोलेबाजी करत बसायचा आणि लोकांसमोर कैलासवासी लिंगायत आप्पांचं नाव आज समोर संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रात संपूर्ण समाजामध्ये एवढं मोठं आहे. आणि त्या नावाला कुठंतरी हे लोक कायम फसायचा प्रयत्न